आज प्रादेशिक टीओ म्हणजे विभाग ठाण्याचा यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन सुद्धा. एक उपक्रम आमचे नैनेश पाटणकर ठाणे जिल्हा सचिव यांनी आणि आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एक प्रस्तावित केला होता की ॲम्ब्युलन्स जेव्हा घेतली जाते तेव्हा वाटेल ते दर आकारले जातात, त्याला कुठलं दरपत्रक नाही. कुठलाही पाऊस असेल किंवा काही असेल किंवा एकदम अडचण असेल तर जास्त पैसे मागितले जातात. अशा खूप तक्रारी आपल्याकडे येतात, पण त्यावेळेला पेशंट इतका आजारी असतो ते त्याच्या घरचे त्यावर विचार न करता ते पैसे द्यावे लागतात. याच्यावरती आमच्या नैनेश पाटणकरांनी गेलं वर्षभर अभ्यास करून पूर्ण महाराष्ट्राच्या ॲम्ब्युलन्स सेवेचा अभ्यास करून एक दरपत्रक बनवलं आणि मनापासून मी प्रशासनाचं आणि मॅडमचं आणि सरांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की एखादी चांगली गोष्ट राजकारण न बघता त्याचा जो लोकांकरता सदुपयोग जर होत असेल तर पहिल्यांदा पुढाकार घेऊन ठाणे आरटीओनी ठाणे या प्रादेशिक विभागाने हा पुढाकार घेतला आणि तुम्ही जर बघत असाल त्यांच्या अधिपत्याखाली 1000 ॲम्ब्युलन्स आहेत. त्या 1000 ॲम्ब्युलन्सवरती आता हे दरपत्रक तुम्ही बघत असाल तर इथे लावलेलं आहे. या प्रकारचं दरपत्रक इकडे लावलेलं आहे आणि ह्या दरपत्रकानुसारच आता त्यांचं भाडं आकारलं जाईल. मनापासून धन्यवाद प्रशासनाने तुमच्या सगळ्यांचे. आम्ही राजकीय लोक म्हणून आंदोलनं करतो, काही मागण्या करतो, पण इतक्या तत्परतेने ही तुम्ही मागणी मान्य केली. तुमचं उदाहरण महाराष्ट्रात नाही, कारण देशाने घ्यायला पाहिजे. चांगली गोष्ट असेल तर ती लगेच व्हायला पाहिजे आणि ती लगेच केलेली आहे. मनापासून धन्यवाद. ड्रायव्हर्सकडे आहे त्यांच्याकडे घ्या ना ते दरपत्रक. आणि हे जे दरपत्रक इथे लावलेलं आहे प्रत्येक तुम्हाला ॲम्ब्युलन्सवर लावलेलं दिसेल. त्यापेक्षा जर जास्त भाड्याची आकारणी झाली तर खाली संपर्क क्रमांक आहे, त्या संपर्क क्रमांकावर कंप्लेंट केली तर लगेच त्याच्यावर कारवाई होईल. ॲम्ब्युलन्स मालकावर होईल, ॲम्ब्युलन्स चालकावर होईल. त्यामुळे हे दरपत्रक सर्वसामान्यांसाठी जे आकडे लिहिलेले आहेत तेच तुम्हाला तेवढेच पैसे द्यावे लागतील.